नमस्कार मित्रहो, विनोदी कथा सादर करतोय. शीर्षक आहे संसार एक कसरत. बायकोच्या शब्दांवर आज्ञाधारकपणे मान डोलावून प्रत्यक्षात मात्र स्वतःच्याच मनाने वागणाऱ्या नवऱ्यांबद्दल माझ्या मनात फार आदराची भावना आहे. या प्रकारात ज्यांचा हातखंडा आहे अशा श्रेष्ठ नवऱ्याचा मित्र होण्याची माझ्या मनातली इच्छा मात्र कधी पूर्ण होते कुणास ठाऊक. आपण सुट्टीच्या दिवशी माफक प्रमाणात डोके चालवून सुचलेली कल्पना आवश्यक त्या नम्रपणाने बायकोपुढे विचारार्थ मांडतो देखील. पण फरशीवर कापडाचा बोळा फिरवावा त्या सहजतेने बायको आपल्या आयडियाला पार पुसून टाकून फेकून देते. त्यामुळे मी हल्ली बायकोला काय आवडते बरे या विषयाचा सखोल अभ्यास करण्याचा प्रयत्न करतोय. माझ्या एका ज्येष्ठ मित्राने माझा हा उपक्रम पाहून माझ्या पाठीवरून हात फिरवत मला सल्ला देत म्हटलं, अरे अज्ञान माणसा, बायकांच्या मनाचा जिथे थांग पत्ता लागत नसतो तिथे तू त्यांच्या आवडीनिवडीचा शोध घेऊ पाहतोय. बरं आहे बाबा, कर कर प्रयत्न कर, देव तुझे कल्याण करू, असा आशीर्वाद देऊन माझा मित्र निघून गेला. शाळेत जाणारे कार्टे आणि ऑफिसात जाणारा नवरा या दोन महत्त्वपूर्ण गोष्टीबद्दल बायका फारच बेफिकीर असतात असे माझे स्पष्ट मत. मनातल्या मनातलं सांगतो बरं का, की हे असं स्पष्ट मत फक्त मनातल्या मनात असतं. महिनाभर काम करून मिळवलेला पगार हा आपला नसतो. महिनाभर काम करून मिळालेला पगार हा आपला नसतो. हे लग्न झाल्यानंतरच्या माझ्या पहिल्याच पगाराच्या दिवशी मला कळत चुकले. यावेळी मला माझ्या लहानपणाचे एक दृश्य नेहमी स्पष्टपणे आठवत असते. पगाराच्या पैशाने भरलेल्या खिशावरून मोठ्या खुशीतच बाबा हात फिरवीत घरात येत असायचे. चहाचा भरलेला कप आई त्यांच्यासमोर ठेवायची आणि भरलेला कप रिकामा होण्याआधीच बाबांच्या पगाराचा खिसा रिकामा होऊन आईची पर्स भरून जायची. अगदी ह्याच पद्धतीने माझी बायको देखील पगाराच्या दिवशी माझा पगार लंपास करते. सासूचे आणि सुनेचे अगदी एकमत होण्याचा हा दुर्मिळ प्रसंग असावा मित्रांनो. नवरा संसाराचा आधार असतो या चुकीच्या विधानाने महाप्रचंड गोंधळ घालून ठेवला आहे. नवरा संसाराचा आधार असतो या चुकीच्या विधानाने महाप्रचंड गोंधळ घालून ठेवला. या गोष्टीकडे अजून सगळ्यांचं दुर्लक्षच आहे याचं मला खूप वाईट वाटत असतं. घरात सगळा कारभार बायकोच्या हातात राहून आपण नावाचेच कारभारी आहोत या उतरत्या भाजणीचे दृश्य अतिशय वेदना देणारं असतं मित्रांनो. या माझ्या विधानाचा अनेकांना प्रत्यय येत असेल याची शक्यता मी नाकारत नाही. मोलकरणीशी अतिशय प्रेमळ शब्दात बोलणाऱ्या बायकोचा मधाळ स्वर फक्त आपल्याशी बोलताना मात्र चटकन वरच्या पट्टीत लागतो. त्यामुळे नवऱ्याशी गोड शब्दात बोलण्याची ॲलर्जी असणाऱ्या बायकांची संख्या अनंत असावी असे माझे ठाम मत बनले आहे. आजकाल नवऱ्यांच्या वाट्याला कठीण दिवस आले हेच खरे. बायकांना रिकामा वेळ असतोच, पण त्यावेळेत नवनवीन योजना ठरवून नेमक्या त्या नवऱ्याच्या माथी का मारतात हे मात्र मला कळत नाही. पोरांची शाळा आणि नवऱ्याचे ऑफिस या दोघांना त्यांच्या तुरुंगात डांबून टाकलं की महिला मंडळात बसून अनेक नामी आयडिया शोधून काढण्यात बायका धन्य होत असतात. एखाद्या आडवारी आपल्याला सुट्टी आलेली असते म्हणून आपण आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो. नेमक्या याच दिवशी बायकोच्या मंडळात खाद्यपदार्थाची स्पर्धा ठेवलेली असते. त्या दिवशी स्पर्धेची तयारी म्हणून आपला मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही पातळीवर छळ सुरू झालेला होतो. कधी न पाहिलेल्या आणि न ऐकलेल्या पदार्थाची चव बघण्याची शिक्षा निमूटपणे भोगावं लागते. अन्यथा बायकोचं काही कौतुकच नाही या लोकप्रिय गाण्याचे रेकॉर्ड कानठळ्या बसेपर्यंत ऐकावे लागते. अशा खाद्यस्पर्धेत तयार केलेले सगळेचे सगळे पदार्थ अचूक ओळखणारा महाभाग मला अजून भेटलाच नाही. तसा कधी भेटलाच तर त्याचा अगदी सत्कार करण्याची मात्र माझी मनापासूनची इच्छा आहे.
नवऱ्याचे पैसे पळवून केलेला कार्यक्रम म्हणजे BC. यातल्या पैशाचा उपयोग आपल्यासाठी नसतोच, कारण त्याचा बट्ट्याबोळ बायको स्वहस्ते करणार असते. कुठली तरी निरुपयोगी वस्तू घरात आणायची आणि BCची खरेदी म्हणून इतर मैत्रिणींना खिजवण्यात आनंद मिळवण्याची तिची कल्पना असते. मित्रांनो, बायकोचे माहेर आपण राहतो त्याच गावात असणे यासारखी दुर्दैवाची दुसरी गोष्टच नाही. माहेराची माणसे आपल्यासाठीला डोकेदुखी असली तरी बायकोसाठी तो आनंदाचा ठेवा असतो. सुट्टीच्या दिवशी काय काय करावे हे आपण ठरवून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत असतो, पण ऐनवेळी येऊन रसभंग करण्यात या माहेरच्या मंडळीला फार आनंद मिळत असतो. यात भर म्हणजे प्रत्यक्ष बायकोच या मंडळींना सामील झालेली असते, तेव्हा घरातल्या घरात चरफडत बसणे म्हणजे नेमके काय याचा अनुभव आपल्याला घ्यावा लागतो. नवरा बुणबुण करीत आहे असे लक्षात आल्याबरोबर बायको एक जालीम उपाय करते, तो म्हणजे अहो पोरांचा अभ्यास घ्या बरं जरा. या भयानक प्रकारात ती आपल्याला गुंतून टाकते. पोरांचे न समजणारे प्रश्न सोडून घेताना आपल्या लक्षात येतं की स्वतः सौ मात्र तिच्या मैत्रिणीबरोबर मस्तपैकी गप्पा मारत बसलेली आहे. तेव्हा अशावेळी पोराच्या पाठीत एक सपाटा ठेवून द्यावा आणि मग त्याच्या आवाजाने तरी आपली यातून सुटका होईल, हा आपला आशावादही फुसकाच ठरतो. बिलंदर कार्टी प्रश्न विचारून आपलाच आवाज बंद करतात. डबा पार्टी ठरवणे व भरलेल्या डब्यासोबत नवऱ्यालाही सोबत नेणे हा बायकांचा एक आवडीचा कार्यक्रम. या पार्टीत प्रत्येक जणींना ठणकावून दाखवायचं असतं, बघा फक्त माझा नवराच कामाचा आहे. आणि मग पार्टीनंतरचा उर्वरित वेळ सुखाचा जावा म्हणून भीतीने आपण बायकोचे म्हणणेच खरे ठरेल इतक्या प्रमाणात त्या पार्टीत काम करून दाखवावंच लागतं. अशावेळी मला जुन्या काळचे कडक नवरे, त्यांचा दरारा, त्यांच्या शब्दावरची पकड, त्यांच्या नजरेतली जरब ह्या सगळ्या ऐतिहासिक गोष्टी आठवायला लागतात. इतिहासाची पुनरावृत्ती होत असते असे म्हणतात. मग मला आशा वाटते की असे कडक नवरे आपल्याला पुन्हा एकदा दिसायला हवेत. माझ्या या प्रार्थनेला यश मिळण्याची चिन्हे मात्र काही दिसत नाहीत. मित्रहो, संसाराच्या या सर्कशीत बायको नावाचा रिंग मास्टरच्या धाकाखाली अनेक कसरती आपल्याला कराव्याच लागतात. अशा नवऱ्यांना सुखाचे दिवस येवोत ही माझी प्रार्थना. पूर्ण कधी होते, सफळ कधी होते याच काळजीने मी अधूनमधून आजारी पडतो. मित्र, ही संसार एक कसरत ही कथा कशी वाटली आपले अभिप्राय जरूर द्या, कमेंट्स करा. आणि अशा कथा आवडत असतील तर मी आणखीन नवीन नवीन कथा आपल्यासाठी शेअर करील. विनोदी कथा, खुसखुशीत कथा. तुमचे अभिप्राय द्या, कमेंट्स करा, मित्रमंडळीलाही शेअर करा. भेटूया नवीन कथेसहित पुढच्या एपिसोडमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रमंडळींना सांगा. स्वर शुभेच्छा, शब्द शुभेच्छा.